आत्या दे की ग जरासं खायला. ए हौसात्या नाही म्हणायचा, हॅश म्हणायचं हॅश. होय हॅश दे की ग जरासं खायला. ए अजिबात नाही देणार, जा. मी माझ्या कमाईचं आणलंय. आयो तुझे कमाई काय काम करतोस तू? हाय काहीतरी करते मी, काहीतरी काम. तू अभ्यास कर. अय हौसा, काय काम केलं ग तू? कुणी दिले तुला याचे पैसे? आई अगं जर मी सांगितलं ना तर परत मला ते काम नाही भेटणार. सांगती का गप गुमान? हा कशाला पाहिजे का तुला असल्या सवयी? काम करायचं आणि पैसे घ्यायचं. गप गुमान सांग, कुणी दिले तुला पैसे? सांग सांग. मला नाही सांगायचं, मी नाही सांगणार आहे. नको सांगू बाई तिकडच. अजून दार नाही उघडलं. बघ की ग फुलत आहे. काय झालं यासनी? दुपारी आल्यापासून खोलीमध्ये जे गेले ते बाहेरच यायला तयार नाही. अगं मला बी काही कळ ना ग, आणि काही सांगणं बी झालेत. अजून आपण दार नाही उघडलं. नाही ना. काय झाले? हो आप्पा दुपारी बाहेर ना आले ना तेव्हापासून खोलीत आहेत. जेवले पण नाहीयेत. स्वतःला कोंडून घेतलंय आतमध्ये. आणि काय झालंय ते कोणाला सांगत पण नाहीये. गोपाळ, अरे बघ की काहीतरी कर. बर बघतो थांबा. आप्पा 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 दार उघडा. होय रे गोपाळ, आता तू एवढा दरवाजा वाजवतोय पण तुझा बाप आतनं हुक चुकरी ना. काय झालं असेल र? आप्पा आवाज येतोय ना? भाई जिमिनीच्या टेन्शन पायी यांनी जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? अहो उघडा की हो दार उघडा. ए पोरानो, तुमच्या बाबाला सांगा आमची साथ सोडू नका. आम्हाला गरज आहे तुमची. उघडा की हो दार. उघडा ना हो. शांत बसा, शांत बसा. आधी ना आपण बॉडी बघू मग रडू. अहो वहिनी काय बोलताय तुम्ही? शांत व्हा जरा. ऐकाय तू पण. अगं आप्पा झोपलाच ते याल. थांब बघतो. आप्पा आप्पा नक्की काय झालं असेल? त्या बाईचं नक्की काय प्रकरण आहे? त्या प्रकरणात ह्या म्हाताऱ्यानं खरंच जीव दिला की काय? ये गे पैसे ये. तुझा आणि माझा काय बी संबंध नाही. निघ. शांत व्हा. आप्पा आपण काही स्वतःच बरं वाईट करून घेतलं नसेल ना? असं नका करू. उघडा की दार. असं कसं होणार? थोडा तरी विचार करायचा लाव आमचा. रंजे बघ की काय झालं. आमचं काही चुकलं का? असं जीवाचं बरं वाईट करून घेतलं तुम्ही. या की परत या. आप्पा अहो दार उघडा. अहो मला वाटतं दार तोडायला लागेल. हा श्यामे, तू ना माझ्या सुधाकरला फोन कर. सगळी परिस्थिती सांगितली. तो चोरलाय. सांग त्याला फोन कर. ए ऋतिक, तिथला टीव्ही बसला मोबाईल करतो की. अहो सांभाळून. हॅलो. हॅलो. काय काय कशाला फोन केलाय? तुला किती वेळा सांगितलं की या टाइमला फोन करत जाऊ नको. ठीक आहे, नाही करणार. पण मला काय माहिती तुम्ही बिझी आहेत ते. बरं मला सांगा, तुम्ही काही खाल्लंय का? कळलं. काय खाल्लंय? तुला काय करायचंय गे? हे मागणं कसला आवाज येतोय ग?
विसरलेस की तुम्हाला सांगायचं ते आप्पांनी खोलीत स्वतःला कोंडून घेतलंय आणि दुपारपासून दारच उघडणं झाल्यात बाहेर बी आले नाहीत आणि आतून बी काही आवाज येईना झालाय सगळ्यांना असं वाटायला त्यांनी स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेतलं की का तुझा दार उघडत नाहीये आत्ताच्या जीव सोडीन माझा. आणि तू मला ही आत्ता सांगतीस माझ्या बापापेक्षा तुम्ही काय खाल्लं ही महत्वाचं आहे का तुला? लवकर या तुम्ही. ठेव फोन बिंडोक. अरे बाकी रे कोणीतरी या रे. काय झालं एवढ्याला शांतपणे झोपू मी ना तुम्ही. अरे अजून जित्ताय मी मेलो नाही. काय गोंधळ लावलाय घरात नुसता कालवा. जावा जावा चला काम धंदे करा काय ते चला. जेवायला तयारी करा. मग या मस्त पैकी चकाचक दाढी करायची बघ माझी. मला गेलाय पोरगी बघायला जायचंय. हो दादा अहो असलं काय बोलू नका. इथं भिंड लग्नाची बी लय माणसं आहेत. उगाच परत नजर बिजर लागले ना परत मलाच बोलचाल. कुणा कुणाचं टेन्शन घेऊ मी. ए मंगे माझं बी होणार आहे लग्न कळलं ना. हा ती सवी सोडून गेली नसती ना तर कवाच झालं असतं. माझी बी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. आता असं वाटतंय सगळ्या गर्लफ्रेंड अशा सोडूनच जातात. कशाला विषय काढला असला खायला का माझा सगळा मूड ना मूड घालावलास तू. राहू दे मला दाढीच करायची नाही. चल जा तुम्ही नकोच आहे मला. अरे थांब की. अरे सगळ्यांची दिलं तुटते ती या. मग ह्या पुरी होय म्हणतात तरी कुणाला. अरे बाबा पैशावाल्याला सरकारी नोकरीवाल्याला ज्यांची पुण्या मुंबईत घर आहेत का नाही त्यांना. अरे आपलं कसं होणार मंग्या. सवयीनं मला सोडून जायला नको पाहिजे होतं. मला सगळीकडे सवयीच दिसते. त्याला इकडे मी सवयीच दिसते. अयो अरे कसलं प्रेम स्ट्रॉंग आहे तुझं. अरे मला बी दिसती. ए मंग्या माझ्या पोराचे केस कापायचे आहेत ती. पोरग बी दिसतंय. तुमची रातची उतरली नाही का काय. याची केस काप. वेदांत जा बस खुर्चीवर. सवय तू खरंच आलीस. केव्हा आलीस. तुला काय करायचंय. तू बस ना बस. मला नाही बसायचंय. अगं अजून राग आहे होय तुला. अगं आता लगीन झालं येऊ वेदान झाला तरी राग गेला नाही होय तुझा. गावात 4 शब्द प्रेमाची बोल माय संग. उगाच मला त्रास देऊ नको नाहीतर गाव गोळा करीन. नाही नाही नको 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 जित्या. जित्याला का ऐक. अरे बाबा तू दिवसभर इथं पडून राहा. तू ब्रेकअपची गाणी ऐक. तुझ्या ब्रेकअपची स्टोरी मला 1000 वेळा सांग. पण हिथं राडा नको यायला का. अरे राडा नको. राडा झाला तर माझं दुकान फुटल. हा तुझं दुकान फुटायचं आणि माझ्या हृदयाचं चिंदड चिंदड झालं त्याचं काय रे. अरे हिच्या नादात परवा वाढलेला सन्मान झाला माझा. तू असं नाही ऐकणार. थांबच आता. अरे नको. जा सांग कुणाला सांगायचं सांग जा. अयो अरे जित्या. अरे पोलीस आले तर कसं करायचं रे. अरे सांगू दे मी नाही घाबरत. अरे पोलिसांना बी कळू दे किती सच्चा आशिक होतो मी ते. अरे पण तुझ्या आशिकीच्या नादात माझ्या दुकानाची वाट लागेल त्याचं काय. मी पप्पांना तुमच्या दोघांचं नाव सांगणार आहे. ए का बस. माझा काही संबंध नाही. गबस नाही तर टाकलंच करेल बघ. अयो जित्या. अरे तिने खरंच पोलिसांना बोलवलंय. अहो नीट बघा की. रंग रूप नाकी डोळी समद सुधाकरासारखं आहे. सुधाकराची धाकटी भन. अहो तुम्हाला आठवणार बी नाही पण ही पोर तुमचीच आहे. तवा आता समधी जबाबदारी आमची. तुम्ही गप गुमान घ्यायची. आणि जर का जबाबदारी झटकली तर समध्या गावासमोर तुमचा तमाशा करे ना.
काहीतरी बोला की. असं स्वतःला कोण कोंडून घेतो? आम्हाला तर वाटलं की तुम्ही काही जीवाचं बरं वाईट केलं की काय. मला काही याड लागले होय असं जीव द्यायला? हा? अजून मी 10 लोकांनी मातीत गाडीन मी. कोणाला भिवून जीव द्यायला मी काय कमजोर वाटलो होय? अहो मग असं काय झालं होतं स्वतःला कोंडून घ्यायला? काय झालं होतं? तुम्हाला काय कोणी धमकी बिमकी दिली का? तर मला धमकी द्यायची कोणाची टाप आहे? त्याचा मुर्दा नाही का पाडणार मी? अहो मग सरळ सांगा की काय झालं. तुला सांगून काय उपयोग आहे? हा? तू काय माझं हलकं करणार आहे होय? झालं ऐका आता. अहो लेकरू एवढं काळजी नाही विचारतंय तर तुमचंही असं आहे. पोलिसात येतो विसरला का? तुम्हाला कोणी त्रास दिला ना तर चांगला वटणीवर आणेल तो त्याला. अगं कोणाला कसं वटणीवर आणायचं ना मला चांगलं जमतंय. याची गरज नाही मला. अहो तुम्ही उगाच विषय बदलू नका. हे बघा मला सांगा, तुम्हाला काही जमीन सोडवायचं टेन्शन आहे का? का अजून कुठलं कर्ज डोक्यावर आहे? अरे तुम्ही माझ्या मागे कसं पाहिजे लागलाय? हा? मला काय टेन्शन बिन्शन काय नाही. झोप आली होती मला म्हणून वाईस मी झोपायला गेलो होतो. आणि तुम्ही ना आता ते शेणाभोवती मावश्या गोंगावतात ना तसे तुम्ही माझ्या भोवती गोंगावू नका. हा जा आपापली कामं करा. निघा चला. जातो. असं पण वाया घालवायला वेळ नाही आमच्याकडे. मग चल निघ. आप्पा मी पण निघतो दुकानावर. हा जा. चला कामाला लागा. हा घेतो मी ते. हो साहेब चुकलं माझं. मी काहीच नाही केलं. माझ्या वस्त्राची शपथ. आहो माझं काहीच संबंध नाही या दोघांची. मी याला बोललो होतो काय बोलू नको पण त्यानं ऐकलं नाही माझं. मी नाही साहेब, मी ताईला काय त्रास देत नव्हतो. मी फक्त बोलत होतो ताईशी. ताई हे काय चाललंय तुमचं? नक्की कोण कोणाला काय म्हटलं? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही व्हय? सगळे तू कंप्लेंट नाही केली होय? अरे मी कशाला कंप्लेंट करू? मी माझ्या नवऱ्याशी बोलत होती. साहेब ब्रेकअपचा विषय दिसतोय. आता हिचं लग्न झालंय ना, आता पडा यात ना बाहेर. होय हे काय आताच पडलो. आणि मी आत पडलोच नव्हतो त्यामुळं बाहेर पडायचा संबंधच नाही. हा ठीक आहे ठीक आहे. ते जामकर कुठं राहतात? जामकर त्यांच्याकडे काय काम आहे? हे काय डाउनलोडिंग आहे? तुम्ही चौकशी करायला लागलेत. काय केलंय काय त्या जामकरने? हे जेवढं विचारलंय तेवढं सांगा. हे इथून सरळ गेलं का नाही खात्या हाताला ते एक पार लागल. त्याच्यानंतर मग दुत्या हाताला गेलं की 5 मिनिटावर त्यांचं घर आहे. त्यांना घे रे आपल्या सोबत. हो साहेब अहो चुकलं माझं. मी काय नाही केलं. माझं काही संबंध नाही त्या जामकरशी. अहो खरंच नेऊ नका मला जेलमध्ये. आहो साहेब सॉरी माफ करा मला. गप. साहेब काय बोलले तुला? चल घर दाखव. चल घर दाखवायचंय वे. चला की जित्या दुकानाकडे लक्ष ठेव. ताईवर बोलू नको बाबा. चला. हात बॅग एवढीच ठेवायची? हो. तुम्ही माप घेताना टेलर तेव्हा खरंच कसलीच भीती वाटत नाही. हो मी बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. नाव काय तुमचं? अश्विनी येणारे. अश्विनी येणारे. 2 दिवसांनी घेऊन जा. मी बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. काय मराठीतली सुंदर उक्ती आहे बघा. काय शब्द लालित्य, काय शब्द प्रयोग, काय वाक लालित्य. एक टेलर आणि ही स्तिमित करणारी शब्द संपदा. आश्चर्य, दुर्मिळ आहे. सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? हा एवढ्या सकाळी सकाळी यासाठीच आलो मी. तुम्ही मला म्हणाला नाहीत बस म्हणून तरी मी बसतो. यासाठी मी आलो की तुम्हाला फार उत्सुकता आहे ना मी काय करतो हे. चिकित्सा म्हणून आलो सांगायला. हो नाही असं काय नाही. असं कसं? किती ते औत्सुक्य तुमच्या डोळ्यामध्ये मी काय करतो हे जाणून घेण्याचं. थोडी स्मरणशक्तीला चालना द्या. तुम्हाला आठवेल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी साफ सफाईचं काम करतो म्हणून. हा तेच
अहो माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं. तुम्ही सफाई कर्मचारी, इतके दिवस गावात आहे, म्हणजे इतके दिवस सुट्टी कशी काय ना, याचं कौतुक वाटलं. इतके दिवस सुट्टी नसू शकते. म्युन्सिपाल्टीचं औदार्य दुसरं काय, आपल्या कर्मचाऱ्यांविषयीची आस्था, प्रेम, जिव्हाळा. बघा म्हणलं होतं का नाही मी, घरी नाही तर ते इकडं असतील. तो का ते जाम करत. पोलीस, आय हेट पोलीस. आय टोल्ड that I really hate police. मग काय रे? काय माहिती मुंबईवरून आलं वाटतं त्या जामखरला हुडकत. जामकरला हुडकत पोलीस आल्यात? काय डाऊनलोड नाही काय कळा ना भाऊ. काय झालं साहेब 4 फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. लगेच देतो. दुसरीकडनं घेऊन ये. तुझा 3rd क्लास असतो चहा. हा घे रे. हे जामकरला का शोधत आले असते? हा नक्की कोण आहे काहीच कळत नाहीये. काय जाधव, बरेच लांब आलात मला भेटायला. आमच्या साहेबांनी मला परत बोलवलं की काय? साहेब, तुम्ही ज्या मंत्र्याच्या मुलाची कसून चौकशी केली होती ना कस्टडीमध्ये, त्या मुलाचा मृत्यू झाला हॉस्पिटलमध्ये. हो, त्याच्यामुळं कमिशनर साहेबांवरचं प्रेशर वाढलंय आणि तुमच्यावर इन्क्वायरी बसेल. 1-2 दिवसात तुम्हालाही मुंबईला यावं लागेल. आता मला बहुतेक फाशीची शिक्षा होईल. हो साहेब, काय पण बोलू नका साहेब. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काय रे मग काय केलं असेल या जामकरनं? काय माहिती लागा, मुंबईत काहीतरी कांड करून इकडे गावात आला असणार बघ. उगाच पोलीस येतात हुडकायला. लय डेंजर माणूस आहे ती. असं का वाटतंय तुला? अरे मागच्या वेळेस आमच्यावर नव्हता बसला. अरे आमच्यावर बसला होता ना, तेव्हाच कळलं होतं. मग त्याचा काही नियमच नाही. काय बोलल काय करल काहीच नियम नाही त्याचा. हा जामकर माझ्यासारखंच एखादा कांड करून इथे पळून तर आला नाहीये ना. तसं असेल तर ह्याच्यापासून अजून सावध राहायला पाहिजे. गुन्हेगाराला पोलिसांपासून धोका कमी असतो, दुसऱ्या गुन्हेगारापासून जास्त असतो. याने काय कांड केलाय हे मला कसं कळणार? त्या आर्याला सुद्धा माहिती नसणार. मला काही यायला जमणार नाही. माझी बहीण असती तर एकटी असते. साहेब, तुम्हाला यावं लागेल. वरिष्ठांचा तसा आदेश आहे. साहेब, तुम्ही जर नाही आला तर प्रकरण अजून चिघळेल. या पोलिसांच्या बॉडी लँग्वेजवरून हे जामकरला घेऊन जायला आलेत असं तर वाटत नाहीये. बघितलं का कसलं डेंजर माणूस आहे. अरे पोलिस सुद्धा रिस्पेक्ट द्यायला लागले. असं का वाटतंय तुला? जे घडलंय त्याला सामोरं जायला पाहिजे आपल्याला. येतो मी. साहेब, तो मुलगा जर आता जेलमध्ये असता तर त्याच्या बापानं कुठनं पण वशिला लावून त्याला सोडवला असता आणि जो मेला त्याला न्याय मिळाला नसता. बरं झालं मिळाला तो. नाही, हा असला न्याय मला अपेक्षित नाही. त्याला कायद्यानं न्यायाने शिक्षा व्हायला पाहिजे. हो, आपणच नाही कायदा पाळला, लोक कसे पाळतील? माझ्याकडनं झाली चूक, पण तुम्ही अशी चूक करू नका. हो साहेब. मंगे, हा ही सगळी पोलिस त्या जामकरला सल्यूट मारतात. म्हणजे जामकर कुठल्या तरी मोठ्या पदावर कामाला दिसते. हा जामकर माझ्या मागावर तर आला नसेल ना? कातळवाडीतल्या पोलिसांशी असा काही संबंध असेल का? दिव्या सिंगने तर याला पाठवला नसेल ना? तुमचा मुलगा गोपाळ गुणी आहे, सुशील आहे, संस्कारी आहे, टेलर नाही, कंपाऊंडर आहे. काय डाऊनलोडिंग व्हायला काही. नाही तसं काही असेल बहुतेक. नाहीतर हा मला कंपाऊंडर म्हणलाच नसता.
साहेब तुम्हाला न्यायला गाडी पाठवतो. नाही 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 नाही, मी येतो, तुम्ही जा. ठीक आहे साहेब, जय हिंद. अरे ह्या पिक्चरची स्टोरी वेगळीच निघाली.